कुठे 10 वर्षांच्या चिमुकल्याचा हार्ट अटॅकने झालेला मृत्यू, कधी कुठल्या प्रसिद्ध सेलिब्रिटीला अचानक आलेला कार्डियक अरेस्ट, कधी तर अगदी आपल्याच ओळखीतल्या आपल्याच नात्यातल्या असा व्यक्ती ज्याच्याशी आपण अगदी काही तासांपूर्वी बोललो त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू। या व अशा घडामोडी ऐकल्या तर इच्छा नसतानाही मनात भीती निर्माण होतेच आणि मग याच भीतीपोटी अगदी साधी ॲसिडिटी जरी झाली तरी सुद्धा आपला जीव घाबराघुबरा होतो। आज याच चिंतेचं निराकरण आपण वैद्यकीय मार्गदर्शनातून करून घेणार आहोत। हार्टबर्न म्हणजेच ॲसिडिटीमुळे होणारी जळजळ आणि मुळात हृदयविकाराचा झटका येणं याच्या लक्षणांमध्ये असलेली तफावत आणि यावर करायचे उपचार याबद्दलची माहिती आज आपण डॉक्टरांच्या मदतीने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी आणि आपण पाहताय लोकसत्ता विशेष सिरीज जर तरच्या गोष्टी। जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, दर मंगळवारी दुपारी 1 वाजता जर तरच्या गोष्टी या सिरीजच्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर ट्रेंडिंग हेल्थ ट्रेंड्स यांची पडताळणी करून घेत असतो आणि आजचा आपला विषय असणार आहे हार्टबर्न आणि हृदयविकाराचा झटका यांच्या लक्षणांमधील फरक व त्यावरील प्राथमिक उपाय। प्रसिद्ध अशा नानावटी रुग्णालयातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर राजीव भागवत आणि ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉक्टर अविनाश सुपे यांनी इंडियन एक्सप्रेस सहित लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार आपण आता हार्टबर्न आणि हृदयविकाराचा झटका याची लक्षणं व त्यातले फरक जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूयात हृदयविकाराचा झटका येण्याआधी आपल्याला कुठली लक्षणं जाणवू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येणार असतो तेव्हा आपल्या शरीराच्या डाव्या भागामध्ये मुख्यतः वेदना सुरू होतात। छातीच्या डाव्या बाजूला किंवा डाव्या हाताच्या वरच्या बाजूला वेदना होत असतात, मात्र काही अपवादात्मक किंबहुना अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये शरीराच्या वरच्या भागात अगदी कुठल्याही बाजूला वेदना होऊ शकतात। याशिवाय पाठ, मान, दात, जबडा किंवा महिलांच्या बाबत स्तनाच्या वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला वेदना जाणवू शकतात। हृदयविकाराचा झटका येण्याचं आणखीन एक महत्त्वाचं किंबहुना ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी किंवा हार्टबर्न झाल्यावरती भीती वाटते ते कारण म्हणजे आपल्याला छातीच्या मध्यभागामध्ये जळजळ जाणवू शकते किंवा वेदना जाणवू शकतात। अनेकदा जळजळ होणं हे हृदयविकाराचा झटका येण्याचं पहिलं कारण सुद्धा ठरू शकतं, कारण वारंवार होणाऱ्या जळजळीमुळे शरीरातील हृदयापर्यंतच्या रक्तवाहिन्या रक्त घेऊन जात असतात, त्यांच्यावरती ताण येतो आणि त्यामुळे इथला रक्तप्रवाह कमी होऊन हृदयाचं काम करणं थांबू शकतं आणि परिणामी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। आता इथे आपण हाही मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की हृदयविकाराचा झटका येण्याचं पहिलं कारण हे जळजळ असलं तरी जळजळ किंवा ॲसिडिटी म्हणजे हृदयविकाराचा झटका असं होत नाही। तर मुळात जळजळ का होते? ॲसिड रिफ्लेक्स। तर जेव्हा आपल्या अन्ननलिकेमध्ये पाचक ॲसिड्स म्हणजे जे आपली पचन प्रक्रिया पार पडण्यासाठी आवश्यक असलेले गॅस्ट्रिक ॲसिड्स आहेत ते अन्ननलिकेमध्ये जातात तेव्हा आपल्याला अस्वस्थता जाणवते, वेदना जाणवतात। यालाच आपण कुठेतरी हार्टबर्न, हृदयाच्या जवळ किंवा छातीमध्ये जळजळ होणं, ॲसिडिटी होणं असं म्हणतो। ही जी ॲसिडिटी आहे ही मुख्यतः जड जेवल्यानंतर आणि त्यानंतर फारसं न चालल्यामुळे होण्याचा परिणाम असतो। यामध्ये आपल्याला छातीच्या मधल्या भागामध्ये व वरच्या भागामध्ये जळजळ जाणवते। ओटीपोटात सुद्धा वरच्या भागामध्ये जळजळ जाणवू शकते, पण यावर आपण अगदी साधे अँटासिड्स घेतल्यावर, ओवा खाऊन, बडीशेप खाऊन जेणेकरून आपल्याला पचनाला सुकर करता येईल अशा मार्गाने आपण यावरती नियंत्रण मिळवू शकतो। किंबहुना कुठलंही औषध न घेता किंवा औषध घेऊनही जर आपण थोडं चाललात तर सुद्धा आपल्याला थोडासा आराम वाटू शकतो। इथे एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात घ्या की कार्डियक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका किंबहुना हार्टबर्न यांच्यामधली जी लक्षणं आहेत ती कमी अधिक फरकाने फार मिळती जुळती आहेत। त्यामुळे फक्त शारीरिक लक्षणांच्या आधारे आपण कुठल्याही निकषापर्यंत पोहोचायला नको। जर कुठलाही यातला त्रास आपल्याला 15 मिनिटांच्या वर होत असेल किंवा वारंवार होत असेल तर आपण आपल्या तज्ज्ञांचा सल्ला हा घ्यायलाच हवा। मात्र
मात्र अशी परिस्थिती न येण्यासाठी आपण सुरुवातीलाच काही उपाययोजना सुद्धा करू शकतो, ज्या सुद्धा आता आपण इथून पुढे पाहणार आहोत. हार्टबर्न म्हणजे विशेषतः छातीमध्ये होणारी जळजळ टाळण्यासाठी आपण खाताना म्हणजेच आपल्या आहारामध्ये कुठल्या गोष्टी करायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात यावर आता आपण एक नजर टाकूया. आता जो एक सर्वसाधारण समज आहे की तिखट, तेलकट, मसालेदार खाल्ल्यामुळे ॲसिडिटी वाढते, तर हा समज अगदी योग्य आहे. डॉक्टर सुद्धा याचं अनुमोदन करतात. मात्र याशिवाय आपल्या फार ऐकिवात नसलेली बाब अशी की असे पदार्थ ज्यामध्ये ऑस्मोलॅलिटीचं प्रमाण अधिक असतं याच्यामुळे हार्टबर्न वाढण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. आता असे पदार्थ कुठले? सगळ्यात पहिलं म्हणजे रस्सेदार भाज्या. ज्या भाज्यांमध्ये किंबहुना अगदी नॉनव्हेज जरी आपण खात असाल तर मटण, मच्छीचं जे कालवण केलं जातं, चिकनचा जो रस्सा असतो, विशेषतः हा जो रस्सा असतो हा पित्त वाढण्यामध्ये कारण ठरू शकतो. आणखीन महत्त्वाचं म्हणजे जे पदार्थ किंवा जे फळांचे रस आपण हेल्दी, पोषणदायक म्हणून पितो त्यांच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑस्मोलॅलिटीचं प्रमाण वाढून हार्टबर्नची शक्यता होते. असे ज्युसेस कुठले? तर द्राक्षाचा रस, संत्र्याचा रस, सफरचंदाचा रस यामध्ये साधारण 650 ते 1170 असं ऑस्मोलॅलिटीच्या घटकांचा समावेश असतो. त्याच्यामुळे आपल्याला हार्टबर्न वाढण्याची शक्यता असते. तिसरा पदार्थ म्हणजे गोडाचे पदार्थ, साखरयुक्त पेय किंबहुना रसगुल्ला, गुलाबजाम ज्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये साखरेचा पाक असतो, याच्यामुळे सुद्धा ऑस्मोलॅलिटीचं प्रमाण वाढून हार्टबर्न वाढण्याची शक्यता असते. चौथं म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, अगदी मसालेदार पदार्थ. आता अगदी साधा पिझ्झा जो फार तिखट असा नसतो पण त्याच्यामध्येही त्याचे वेगळे स्पाइसेस असतात, तर पिझ्झ्यामुळे सुद्धा किंबहुना त्यातल्या मैद्यामुळे, चीजमुळे आपल्याला ऑस्मोलॅलिटीचं प्रमाण वाढून हार्टबर्न होण्याची शक्यता असते. याशिवाय चॉकलेट्स, जे खरं तर अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींसाठी डार्क चॉकलेट्स असतील तर ते आरोग्यदायी सुद्धा मानले जातात, पण चॉकलेट्समुळे विशेषतः जेव्हा ते पेय स्वरूपात म्हणजे आपण हॉट चॉकलेट पितो त्या स्वरूपामध्ये जेव्हा प्यायलं जातं त्यामुळे ऑस्मोलॅलिटी वाढून आपल्याला पुन्हा एकदा हार्टबर्नचा त्रास होऊ शकतो. याशिवाय मी म्हटलं तसं मसालेदार, तेलकट, तिखट, जळजळीत असं जे खाणं असतं त्याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी वरच्यावर वाढण्याची शक्यता असते. आता कशामुळे ॲसिडिटी होते हे आपण लक्षात घेतलं, पण काय खाल्ल्याने आपण ॲसिडिटी किंवा हार्टबर्न नियंत्रणात ठेवू शकतो हेही पाहूया. उपायांकडे आता आपण वळूया. तर शरीरातील आम्ल कमी करण्याचा सर्वात साधा सोपा मार्ग म्हणजे कोमट पाण्याचं सेवन करणं. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला मेथी, ओवा, जिरं, धणे, बडीशेप अशा विविध पाण्याचे फायदे सांगितले होते. आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यावर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा. पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जर इथे सांगायचा झाला तर कोमट पाणी हे रिकाम्या पोटी सकाळी सेवन केल्यामुळे फक्त ॲसिड्सच नाही तर शरीरातील जे टॉक्सिन्स किंवा एक टाकाऊ पदार्थ जे असतात ते बाहेर टाकण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. कोमट पाण्याच्या पर्यायानंतर पुढचा पर्याय म्हणजे दही किंवा ताक. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स किंबहुना कॅल्शियम सारखे घटक हे शरीरातील ॲसिड कमी करण्यासाठी मदत करतात. अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा ताकामधील सात्विक गुण हे विशेषतः अधोरेखित केलेले आहेत. त्यामुळे दही किंवा ताकाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. लक्षात घ्या, लस्सी हा इथला उपाय असू शकत नाही, कारण दह्यामध्ये जेव्हा आपण साखर मिसळता तेव्हा पुन्हा एकदा मी मगाशीच असं नमूद केलं की साखरयुक्त पेयांमुळे आपल्या शरीरात ऑस्मोलॅलिटी वाढून पुन्हा एकदा हार्टबर्न होण्याची शक्यता असते. आता आणखीन एक म्हणजे केळी. केळ्यामध्ये नॅचरल अँटॅसिड्स असतात. केळी किंवा अशीच फळं, सफरचंद, पेर, खरबूज किंवा हिरव्या भाज्या ज्याच्यामध्ये तेंडली किंवा भेंडी यांचा समावेश होतो, याचं सुद्धा आपण सेवन करू शकता. यामुळे सुद्धा आम्ल कमी करण्यास, नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आता मला माहिती आहे मगाशी तुम्ही जसं ऐकलं की सफरचंदाचा रस घेतल्यामुळे आपल्याला ऑस्मोलॅलिटी वाढू शकते, मग सफरचंद खाल्ल्यावर त्रास कसा होणार नाही? तर जेव्हा आपण फळ हे संपूर्ण स्वरूपामध्ये खाता तेव्हा अधिकाधिक फायबर आपल्या शरीरामध्ये पोहोचतं आणि जेव्हा आपण फळांचा रस करता तेव्हा बहुतांश वेळा त्यामध्ये साखरयुक्त जे त्यातले घटक असतात, पाणीदार जे घटक ते आपल्या शरीरामध्ये पोहोचत असतात. त्यामुळे फायबरयुक्त अशी सफरचंदाची फोड खाल्ल्याने आपल्याला ॲसिड्स कमी करण्यामध्ये सुद्धा मदत होऊ शकते. पुढचा पर्याय म्हणजे वेलची. वेलची चघळल्याने शरीरामध्ये आम्ल नियंत्रणासाठी मदत होते, किंबहुना आपल्या शरीराचे जे पचन आहे ते सुद्धा सुकर होऊ शकतं. त्यालाच पर्यायी म्हणजे बडीशेप.
बडीशेपमध्ये सुद्धा असे गुण असतात जे शरीरामध्ये ॲसिड कंट्रोल करायला मदत करतात आणि त्याहूनही फायद्याची गोष्ट म्हणजे बडीशेप चघळल्यामुळे आपलं पचन जे आहे ती पचन प्रक्रिया सुद्धा सुरळीत होऊ शकते। त्यामुळे मुळातच ॲसिडिटी होण्याचं जे कारण आहे त्यावरच तुम्ही नियंत्रण मिळवू शकता। आणखीन एक चघळण्याचाच पर्याय म्हणजे तुळशीची पानं। तुळशीच्या पानांमध्ये सुद्धा शरीरातील आम्ल नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते। आपण जेव्हा कोमट पाण्याचा पर्याय विचारात घेतला त्यामध्ये आपण आणखीन एक ॲडिशन करू शकता जो खरं तर एक चविष्ट पर्याय सुद्धा ठरू शकतो। तो म्हणजे आपण जेवल्यानंतर म्हणजे विशेषतः जड जेवण जेव्हा झालेलं आहे त्यानंतर चहा किंवा कॉफी जी घेण्याची काहींना सवय असते त्याऐवजी आपण आलं किसून किंवा ते उकळून पाण्यामध्ये आणि लिंबाचा रस असा अर्क एकत्र करून जिंजर लेमन टी अशा पद्धतीचं सेवन करू शकता, ज्यामुळे शरीरामध्ये ते एकतर अँटी इन्फ्लेमेटरी असतात आणि त्यामुळे शरीरातील आम्ल जे ते सुद्धा नियंत्रणात राहू शकतं। इथे आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबत सतर्क राहण्याची गरज आहे, ती म्हणजे जेवणाच्या वेळा आपण फारशा चुकवल्या नाही पाहिजेत। जेव्हा आपण ठराविक वेळेला जेवणाचं एक टाइम टेबल पाळतो तेव्हा आपल्या शरीराला त्या पद्धतीचे संकेत मिळाले असतात। जेव्हा आपली ही वेळ चुकते तेव्हा जे पाचक ॲसिड आहे ते वाढू लागतं आणि मग ते अन्ननलिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर मी म्हटलं तसं अस्वस्थता, वेदना, हार्टबर्न, जळजळ असे त्रास आपल्याला जाणवू शकतात। आतापर्यंत आपण हार्टबर्न म्हणजेच ॲसिडिटी, हृदयाजवळ छातीमध्ये जी जळजळ होते त्यावरचे उपाय जाणून घेतले, मात्र अशाही काही परिस्थिती आहेत जिथे डॉक्टरांकडे जाण्या वाचून आपल्याकडे पर्याय उरत नाही। अशा परिस्थिती कुठल्या हेही थोडक्यात पाहूया। तर हा जो हृदयामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ होण्याचा जो प्रकार आहे तो आपल्याला आठवड्यातून 1 किंवा 2 पेक्षा अधिक वेळा होत असेल तर मात्र आपण वेळीच सतर्क होणं गरजेचं आहे। किंवा समजा आपण जेव्हा खोकताय किंवा श्वास घेताय तेव्हा आपल्याला छातीत दुखत असेल तरी सुद्धा आपण डॉक्टरांकडे जायला हवं। सुरुवातीला आपण अँटासिड्स किंवा मी सांगितली त्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जी घरगुती उपायातली औषधं आहेत ती सुद्धा घेऊन पाहू शकता। पण जर आपला त्रास थांबला नाही किंवा हा त्रास औषध घेतल्यानंतरही सुरू राहिला तर आपण वेळच्या वेळी डॉक्टरांकडे जाऊन याच्याबाबत तपासणी करून घ्यायला हवी। कारण पुन्हा एकदा सांगते, आपल्याला हृदयामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ होणं किंवा ॲसिडिटी होणं म्हणजे हृदयविकाराचा झटका आला असं नसलं तरी ही जळजळ ही हृदयविकाराच्या झटक्याची पहिली पायरी ठरू शकते। त्यामुळे वेळीच जागृत व्हा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, किंबहुना आपल्या संपूर्ण आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून आपल्याला होणाऱ्या अधिक त्रासांबाबत सुद्धा आपल्याला योग्य ती माहिती मिळू शकेल। मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तरच्या गोष्ट या सिरीजमध्ये आपण विविध हेल्थ ट्रेंड्सवरती, आरोग्यविषयक प्रश्नांवरती डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे ही सिरीज न चुकता फॉलो करायला विसरू नका। आपल्या मनातील कुठल्या विषयांवर आम्ही व्हिडिओज बनवावेत ते विषयसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।